आपण आतापर्यंत पाहिलं की खूप असे एलिमेंट्स आहेत जे रेडिओॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत आणि किंवा रेडिओॲक्टिव्ह एलिमेंट्स आपल्याला आर्टिफिशियल बनवता येतात. मग अशा प्रकारचे रेडिओॲक्टिव्ह एलिमेंट किंवा त्याचे आयसोटोप्स याचा जसं जसं संशोधन झालं तसं खूप मोठ्या प्रमाणात त्याचा ॲप्लिकेशन्स मिळाले, आपल्या लाईफमध्ये त्याचे खूप फायदे मिळाले. मग त्यापैकी काही रेडिओआयसोटोपचे आपल्याला इथं युजेस बघायचे आहेत. तर फर्स्ट युजेस वी सी दॅट दे आर युज्ड फॉर radio to determine the age of archaeological and biological specimen. Determine the age of old sample by carbon 14 dating. बघा या ठिकाणी कार्बन 14 जो रेडिओ आयसोटोप आहे याचा यूज आपण जुन्या कालावधीमधील वस्तूंचा किंवा फॉसिल फ्यूल्स प्राणी सापडले हे किती वर्षापूर्वीचे होते, डायनोसॉर एवढ्या वर्षापूर्वीचे, हे आपल्याला कसं कळालं तर अशा प्रकारची कार्बन 14 रेडिओ आयसोटोपच्या सहाय्यानं हे प्लांट्स किंवा याचं फॉसिल फ्यूल्स एवढ्या वर्षापूर्वीचं हे प्लांट आहे, एवढ्या वर्षापूर्वीचं हा ॲनिमल्स हे कशा पद्धतीने कळालं तर याच्या पाठीमागं कार्बन डेटिंग ही या ठिकाणची प्रोसेस आहे. मग आता या प्रोसेसमध्ये काय केलं जातं की आपण पाहतो की निसर्गामध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये विजा चमकतात, पाऊस पडतो, त्यावेळेस काय होतं असतं की हा नायट्रोजन जो ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे, हा ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन याच्याबरोबर कॉस्मॉटिक रेज न्यूट्रॉन यांचं कॉम्बिनेशन होऊन त्यापासून या ठिकाणी कार्बन 6 and 13 नावाचा रेडिओ आयसोटोप्स तयार होतो. हा जो कार्बन 13 आहे, हा कार्बन 13 पुन्हा काय करतो, स्वतः रेडिओॲक्टिव्ह असतो. तो कार्बन 13 याचं कन्व्हर्शन कार्बन 14 मध्ये होतं बाय इमिशन ऑफ दॅट पॉझिट्रॉन, इमिशन ऑफ गॅमा रेडिएशन्स. protons 6 convert into again emission of the or gamma radiations. Carbon 13 convert into carbon 14 radioisotopes. अशा प्रकारचा हा कार्बन 14 रेडिओ आयसोटोप या ठिकाणी तयार होतो. हा जो कार्बन 14 रेडिओ आयसोटोप्स आहे हा ॲटमॉस्फिअरमधील कार्बन डायऑक्साईडमध्ये कंबाईन होतो. मग ॲटमॉस्फिअरमध्ये दोन प्रकारचे रेडिओ आयसोटोप्स आहेत, कार्बन 14 असतो आणि कार्बन 12 नावाचा रेडिओ आयसोटोप सुद्धा असतो. तो कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्ममध्ये या ठिकाणी कंबाईन असतो. कार्बन 12 नावाचा रेडिओ आयसोटोप हा स्टेबल आयसोटोप्स आणि हा रेडिओॲक्टिव्ह आयसोटोप असतो. हे दोन्ही निसर्गामध्ये असतात. प्लांट्स हे फोटोसिंथेसिस प्रोसेससाठी हे दोन्ही प्रकारचे CO2 ऑब्झॉर्ब केले जातात आणि मग ते त्या प्लांटमध्ये फूडच्या फॉर्ममध्ये स्टोअर केले जातात, ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये स्टोअर केले जातात. जोपर्यंत जेव्हा प्लांट्सला ॲनिमल ईट करतात तेव्हा ते पुन्हा ॲनिमल्समध्ये जातात. जोपर्यंत प्लांट्स आणि ॲनिमल लाईव्ह आहेत तोपर्यंत यांचं जे प्रमाण आहे ते त्या ठिकाणी कॉन्स्टंट असतं, फिक्स प्रपोर्शन त्या ठिकाणी राहतात. परंतु जेव्हा एखादं प्लांट्स किंवा ॲनिमल डेड होतो तेव्हा हा जो कार्बन 14 रेडिओ आयसोटोप आहे हा डिसिंटेट व्हायला सुरुवात होतो. मग त्याचा जो हाफ लाईफ आहे, कार्बन 14चा हाफ लाईफ आहे 5730 इयर्स. 5730 इयर्स हा ओरिजिनल त्यावेळेस प्रेझेंट असणारा याचा हाफ डिसिंटेटसाठी एवढा वेळ लागेल. म्हणजे दे डिसिंटेट इंटू इट्स हाफ ओरिजिनल अमाऊंट एवढा वेळ लागेल. अशा रेटने तो डिसिंटेट व्हायला सुरुवात होतो. मग त्या ठिकाणी जेव्हा केव्हा आपण हा स्पेसिस सापडते, मग तो प्लांट्स असेल, ॲनिमल असेल किंवा त्या ठिकाणी फॉसिल फ्यूल असेल, मग आपण काय करतो त्या ठिकाणी असणारं कार्बन 14चं पर्सेंटेज शोधतो आणि ते सध्या लिव्हिंगमध्ये असणारं ओरिजिनल पर्सेंटेज पाहतो आणि त्याच्या सहाय्यानं आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी हाफ लाईफ म्हणजे टाइम जर शोधायचा असेल तर आपण हे इक्वेशन वापरतो, T इक्वल टू 2.303 लॅम्बडा लॉग ऑफ
N0 अपॉन इयर एन. म्हणजे डेड प्लांटमध्ये असणारी पर्सेंटेज जे आहे त्या सॅम्पलमध्ये कार्बन 14चं पर्सेंटेज, इथं एन म्हणजे what is the percentage of present at that dead plants or animals, fossil or fuels, and N0 is now living plants or animals. What is the percentage of present that will be represented here, and here decay which calculated by using this half lifetime. So the decay is calculated 0.693 divided by this 5730 years. By using this we calculate decay, we represent here decay, and what is the time that periods where these plants and animals are live, that will be calculated by using this equation. म्हणजे अशा साह्यानं अशा पद्धतीने कार्बन डेटिंग साह्यानं जुन्या किती वर्षापूर्वीचा हा प्लांट आहे, किती वर्षापूर्वीचा हा ॲनिमल आहे, किंवा एखादी वस्तू आहे आर्किओलॉजिकल आहे स्पेसिमन, त्याच्यामध्ये हे गाडलेले असतात, त्या स्पेसिमन ही किती वर्षापूर्वीची वस्तू आहे हे अशा पद्धतीने फाइंड आउट करतात. याला आपण कार्बन डेटिंग असं म्हणतो. त्यानंतर दुसरं ॲप्लिकेशन आहे सेकंड ॲप्लिकेशन आहे इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा न्यूक्लिअर एनर्जी, जनरेट न्यूक्लिअर एनर्जी. न्यूक्लिअर एनर्जी आपणास माहिती आहे की न्यूक्लिअर रिॲक्शन हा मोठ्या प्रमाणात एनर्जी बाहेर टाकत असतात. अणुबॉम्बमध्ये अशा प्रकारची न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन घडते. परंतु पीसफुल पर्पज म्हणजे शांततेसाठी आपण ह्याच एनर्जीचा जर उपयोग केला, अणुऊर्जाचा जर आपण शांततेसाठी उपयोग केला, तर आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी फार मोठ्या प्रमाणात मिळते आणि त्याचे फायदे जास्त आहेत. कारण त्यापासून कुठल्याही प्रकारचं पोल्युशन होत नाही, म्हणजे कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत नाही, सल्फर बाहेर पडत नाही, म्हणजे पोल्युटंट्स आहेत ते बाहेर न पडल्यामुळं त्या ठिकाणी ही एनर्जी उपयोगी. आणि या ठिकाणी पीसफुल पर्पज उपयोगी आणल्यानंतर त्या एनर्जीचे अनेक बेनिफिट्स आहेत. मग आपण कशा पद्धतीने या ठिकाणी एनर्जी तयार करू शकतो, हे एक छोट्या न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये करत असतो. त्याच्या डायग्राम्स आहे आपण थोडक्यात एक्सप्लेन करू. या ठिकाणी हा छोटा डायग्राम आहे. हा सिंपल डायग्राम आहे, समजण्यासाठी आपण घेतलेला आहे. याच्यामध्ये हे असे युरेनियमचे रॉड असतात. या युरेनियमच्या रॉडला पूर्ण साइडनी वॉटर, पाणी हे सराउंडिंग असतं. हा वॉटर H2O चा सोर्स आहे. इथून इकडे, इथून बाहेर स्टीम, हाय टेम्परेचर स्टीम, वाफ बाहेर पडत असते. याला आपण युरेनियम रॉड, आणि हे आहे शिल्ड, रेडिओएक्टिव्ह शिल्ड, न्यूक्लिअर शिल्ड. म्हणजे प्रोटेक्टिव्ह आहे, याच्या बाहेर ऊर्जा आली नाही पाहिजे किंवा एनर्जी बाहेर नाही पडली पाहिजे, अशा पद्धतीचं हे शिल्ड आहे. मग आता या ठिकाणी न्यूक्लिअर एनर्जी कशा पद्धतीत तयार होते याचा एक शॉर्ट असा छोटासा डायग्राम आपण दाखवतो. या ठिकाणी न्यूक्लिअर रिॲक्शन starting point. Now this simple nuclear reactor, what say that when
slow neutrons from this side are bombarded on these uranium rods. These uranium rods. These are the uranium rods. What happened here? Breaking of uranium takes place with a smaller fragments and along with large amount of energy release. This energy released are what happened? Heating takes place. Due to this heating, this water which evaporates into its steam and high steam are carried out. Here exits holes or exits openings this. Now these slow neutrons, here neutrons which are bombarded on these uranium rods which got split into, which emits large number of the again neutrons which again bombard more uranium, and they may be causes possibility of large amount of energy release and their explosion of this nuclear reactor, but not happen. For this purpose, what here there are some moderators are used, that is D2O or graphite rods or the cadmium rods are used. म्हणजे जर आपण न्यूट्रॉन्स स्लो न्यूट्रॉन करण्यासाठी इथं काही मॉडेटर्स वापरतात, D2O वॉटर किंवा ग्राफाइट रॉड, ते स्लो न्यूट्रॉन याच्यावर बंबार्ड करतात. या बंबार्ड केल्यानंतर हे युरेनियम हे स्प्लिटअप होतं, त्यामधून लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर पडते. स्प्लिटअप होत असताना अनेक न्यूट्रॉन बाहेर पडतात, ते पुन्हा अनेक युरेनियमला ब्रेक करतात. असे मोठ्या चेन रिॲक्शन घडते, मोठ्या प्रमाणात एनर्जी बाहेर पडते. परंतु ही मोठ्या प्रमाणात एनर्जी बाहेर पडत असताना ही रिॲक्शन कंट्रोलमध्ये राहिली पाहिजे, ही चेन रिॲक्शन स्टॉप करता आली पाहिजे. म्हणून या ठिकाणी काही मॉडेटर असतात, कॅडमियमच्या कांड्या असतात, जे न्यूट्रॉन्स काय जास्त प्रमाणात न्यूट्रॉन बाहेर पडले तर ते अब्झॉर्ब केले जातात आणि न्यूक्लिअर चेन रिॲक्शन कंट्रोलमध्ये ठेवली जाते. जेव्हा ही न्यूक्लिअर चेन रिॲक्शन कंट्रोलमध्ये झाली तर ठीक आहे, तर जर मोठ्या प्रमाणात घडली तर रिॲक्टरसुद्धा एक्सप्लोजन होतं, स्फोट होऊन त्या ठिकाणी सगळं डिस्ट्रॉय होऊ शकतं आणि त्याचे परिणाम अनेक होऊ शकतात, मानवी हानीवर. म्हणून या ठिकाणी मॉडेटर असतात जे न्यूट्रॉनला स्लो डाऊन करतात आणि स्लो डाऊन केलेल्या न्यूट्रॉन्सला काय होतं, पुन्हा ते रिॲक्शनसाठी वापरले जातात. आणि जेव्हा ह्या ठिकाणी लार्ज प्रमाणामध्ये हिटिंग होते, हिटिंग झाल्यानंतर जे वॉटर आहे, वॉटर इव्हॅपोरेट्स होऊन त्याची स्टीम तयार होते. ही जी स्टीम आहे, जिला हाय टेम्परेचर कंटेनिंग हाय स्पीड विच आर यूज टू मूव्ह द टर्बाईन, ही टर्बाईन मुव्हिंगसाठी फिरवण्यासाठी वापरली जाते. आणि टर्बाईन फिरल्यानंतर आपणास माहिती की इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट होऊ शकते. म्हणजे या ठिकाणी वॉटर इव्हॅपोरेट झालेली जी स्टीम आहे ती स्टीम आर युज्ड टू स्पीड अप द टर्बाईन, टू मूव्ह द टर्बाईन, अँड टू मूव्हिंग ऑफ द टर्बाईन there large electric energy also is generated. In this way, this nuclear reactor are used to generate the electricity for peaceful purpose and very beneficial amount. या ठिकाणी खूप कमी प्रमाणात युरेनियमचा वापर करून मोठ्या प्रमाणात एनर्जी तयार करू शकता येते. आपण जर 1 ग्रॅम युरेनियम वापरला तर या एका ग्रामपासून 24,000 किलोवॅट पर आवर एवढी एनर्जी त्या ठिकाणी तयार होते. मग यासाठीच जर कोळसा वापरायचा असेल तर 4 to 5 टन कोल आर युज्ड टू लिबरेट सच अमाऊंट ऑफ एनर्जी. म्हणजे एका ग्रॅममध्ये जेवढी एनर्जी लिबरेट होते तेवढी 400 ते 500 टन कोळसा लावू शकतो. म्हणून अशा प्रकारे युरेनियम हा बेनिफिशियल आहे आणि त्यापासून इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट करता येते. त्यानंतर राहिलेले 2 ॲप्लिकेशन्स जे महत्त्वाचे आहेत आपले, ते म्हणजे इन मेडिसिन पर्पज अँड इन ॲग्रिकल्चर पर्पज. In medicinal what are application of radioisotope? In medicine मध्ये मेडिसिनल पर्पजमध्ये 2 प्रकारचे युजेस असतात. काही ठिकाणी हे डायग्नोसिससाठी वापरतात, काही तर थेरप्युटिक यूजसाठी वापरतात. म्हणजे डायग्नोसिससाठी म्हणजे त्या ठिकाणी हा आयर्न आहे Fe59 रेडिओइसोटोप किंवा क्रोमियम नावाचा, या ठिकाणी 54 हा 59 रेडिओ आयर्नचा आणि क्रोमियम हा क्रोमियमचा स्प्लीनमध्ये त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असणारं डिफॉल्ट शोधण्यासाठी क्रोमियम्स होतात. किंवा हा आयर्न जो आहे बोन फ्रॅक्चर, म्हणजे आपल्या हाडामध्ये कुठे जर बोन फ्रॅक्चर असेल बारीक, तर ते शोधण्यासाठी हा आयर्नचा रेडिओ आयसोटोपचा यूज केला. दॅट इज देर इज टू फाइंड आउट द बोन फ्रॅक्चर दिस आयर्न आर यूज्ड. क्रोमियम आल्सो यूज्ड स्प्लीन इमेजिंग, दॅट स्प्लीनमध्ये इमेजिंग करण्यासाठी क्रोमियम हा रेडिओ आयसोटोप यूज करतात. म्हणजे अशा प्रकारे हे डायग्नोसिससाठी चालेल. आता थेरप्युटिक यूज म्हणजे यूजसाठी जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल
हा फॉस्फरस रेडिओ आयसोटोप्स आहे. फॉस्फरस 32 रेडिओ आयसोटोप्स आर युज्ड फॉर ट्रीटमेंट ऑफ द ल्युकेमिया, म्हणजे ब्लड कॅन्सरसाठी हा फॉस्फरस नावाचा रेडिओ आयसोटोप आपण वापरत असतो ब्लड कॅन्सरसाठी. त्यानंतर कोबाल्ट 60 हा जो रेडिओ आयसोटोप आहे हा आपण त्या ठिकाणी रेडिएशन कॅन्सर ट्रीटमेंटसाठी ह्याचा रेडिएशनचा वापर करून कॅन्सर ट्रीटमेंट म्हणजे रेडिएशनद्वारे कॅन्सर ट्रीटमेंट बरं करण्यासाठी रेडिएशन्स आर युज्ड फॉर कॅन्सर ट्रीटमेंट्स. कॅन्सर बरा करण्यासाठी हा कोबाल्ट 60 नावाचा रेडिओ आयसोटोप आपण वापरत असतो. देन आयोडीन 131 हा आयोडीन 131 जो रेडिओ आयसोटोप आहे हा आपण थायरॉइड ग्लॅन्ड मधला कॅन्सर थायरॉइड कॅन्सर थायरॉइड ग्लॅन्ड मध्ये जो कॅन्सर होतो त्यासाठी आयोडीन 31 चा आपण त्या ठिकाणी रेडिओ आयसोटोपचा यूज करत असतो. त्याचबरोबर there are some more radioisotope which is also used for treatment of different type of phosphorus, cobalt, iodine. In this way, their application in the medicine means diagnosis purpose as well as therapeutic purpose. We uses the different type of the radioisotopes. Then, in case of agriculture, in agriculture. In agriculture, there are so many radioisotopes are used. We know that cobalt 60 are gamma emitter. This emission of gamma radiation on the seeds, irradiation of the seed by gamma radiation, they are preserved for long times. म्हणजे कुठल्या प्लांटचे सीड्स जास्त कालावधीवर टिकवायचे असतील तर त्या ठिकाणी कोबाल्ट 16 या रेडिएशनचा मारा केला जातो. त्यानंतर सम रेडिएशन्स आर गॅमा रेडिएशन्स आर युज्ड टू डिस्ट्रॉय द पेस्टिसाइड्स इन्सेक्टिसाइड्स ऑल्सो. दॅट इज म्हणजे काही क्रॉपवरती इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड पडले असतात तर कोबाल्ट पासून जे गॅमा रेडिएशन्स यांचा जर मारा केला तर ते सुद्धा डिस्ट्रॉयड होऊ शकतात. त्यानंतर देर आर प्रिझर्वेशन ऑफ सीड्स ॲज वेल ॲज देर आर सम ॲग्रिकल्चर्स इन विच they are used in some tracer techniques. They are used in some tracer technique also. ट्रेसर टेक्निक्स मध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचे रेडिओ आयसोटोप्स यूज केला जातो. म्हणजे वेगळ्या आपल्या बॉडीमध्ये कुठं फॉल्ट आहे काही कुठं डिफॉल्ट्स आहे हे जर पाहायचं असेल तर Na24 नावाचा हा जो रेडिओ आयसोटोप्स आहे याच्या हा आपण जर त्या ठिकाणी दुसऱ्या एलिमेंट्स ठिकाणी रिप्लेस केला तर आपल्या बॉडीमध्ये जिथे फॉल्ट आहे तिथे तो जातो आणि आपण आपल्या बॉडीभोवती जर इन्स्ट्रुमेंट यूज केलं तर त्या ठिकाणी आपल्याला तिथे सिग्नल मिळतात की या ठिकाणी हा फॉल्ट आहे. म्हणजे अशा ब्लडमध्ये फॉल्ट आहे. म्हणजे अशा प्रकारे ॲग्रिकल्चर मेडिसिनमध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे रेडिओ आयसोटोप्स आपण यूज करतो. इन दिस वे दे आर मेजर ॲप्लिकेशन्स ऑफ रेडिओ आयसोटोप्स इन लिव्हिंग लाईफ्स ऑर ह्युमन लाईफ्स. ह्युमन लाईफमध्ये अशा प्रकारे फार मोठ्या प्रमाणात रेडिओ आयसोटोपचे युजेस आहे. म्हणजे आपण या ठिकाणी न्यूक्लिअर केमिस्ट्री आणि रेडिओ ॲक्टिव्हिटी हा जो चॅप्टर स्टडी केला हा फार बेनिफिशियल आहे ह्युमन लाईफसाठी. अशा प्रकारच्या रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स युजफुल आहेत, न्यूक्लिअर रिॲक्शन्स युजफुल आहेत. दॅट आर वी डिस्कस्ड इन दिस चॅप्टर.